जबाबदार अधिकारी आणि शाखा अभियंता शेतकऱ्याचं हित पाहून येणारा उन्हाळा पाहून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवतील ही आपली दुसरी आढावा बैठक आहे. या बैठकीनंतर परत आपली आढावा बैठक अधिवेशन झाल्यानंतर होणार आहे. एक अपेक्षा आहे तुमच्या सगळ्यांकडनं की आमदार साहेबांनी आतापर्यंत शेतकऱ्यांचं हित नजरेसमोर ठेवून वेळोवेळी काम केलेलं आहे आणि लाईटची कामं सगळ्यात जास्त करणारे आमदार म्हणून आपल्या आमदार साहेबांची ओळख आहे. तर मला वाटतं महावितरणचे अधिकारी आतापर्यंत जे सहकार्य करत आलेत असंच सहकार्य पुढे तुम्ही चालू ठेवावं आणि शेवटी आपल्या आदरणीय आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. उपस्थित असलेले सर्व एमएससीचे अधिकारी तालुक्यातून आलेले सर्व आपले शेतकरी बंधू आणि उपस्थित सर्व मान्यवर बंधू, आज या ठिकाणी लाईटच्या संदर्भामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीसाठी उपस्थित असलेले सन्माननीय गोयल साहेब आणि कालावधी साहेब आणि बाकीचे सगळे जी आहेत ते सर्व टीम चव्हाण साहेब माडेचे चव्हाण साहेब हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येक शेतकऱ्यांनी त्यांच्या भागातल्या त्यांच्या गावातल्या आपल्यापुढे समस्या मांडलेल्या आहेत आणि ह्या समस्या आता तुमच्या वहीवरती आलेल्या आहेत. तुम्ही सगळे ऐकून घेतलेले आहेत. सगळ्यांचे तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारची मीटिंग आपली पार पडते. मला एवढंच सांगायचं की शेतकऱ्यांना तुम्ही जास्त तरसू नका. तुम्हाला हात जोडून विनंती करतो. कारण का शेतकऱ्यांचं जीवन हे तुम्हाला सांगतो लाईटवर चालतं काय. आणि मग तुम्ही जर तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी प्रोसेस करीत राहिला तर शेतकऱ्यांना एकतर तुम्हाला सांगतो प्रपंचाचे तुम्हाला सांगतो वडाताण काय पुन्हा हे प्रपंच तुम्हाला सांगतो उभा करायचा. त्यातून मुलांचे शिक्षण मुलांचे लग्न या सगळ्या गोष्टी शेतीवर अवलंबून शेतकऱ्यांच्या आहेत हे तुम्ही विसरू नका काय. जर एखादं काम अडचणीचं असेल तर त्याला समजून सांगा होतं जीवन नाही होते म्हणून काय. म्हणजे त्याला दुसरा पर्याय काय आहे ते तिथं तुम्ही समजून सांगा. होतं नाही म्हणलं की ते तुम्हाला सांगतो निमा पांगा होतो हा शेतकरी. त्याचं कारण काय की दुसरीकडे जाऊ शकत नाही कोणाकडे कोण तिथं दखल घेऊ शकत नाही. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना जास्तीत जास्त तुमच्याकडनं सहकार्य व्हावं. त्यांच्या टायमाला ज्या काही रिक्वायरमेंट आहे तुमच्याकडून त्या पूर्ण व्हावं ही फक्त आमची अपेक्षा आहे. आम्हाला प्रत्येकाचं जी आहे आणि तुम्हाला सांगतो तुम्ही सगळे सहकारी लाख मोलाचे शेतकऱ्यांसाठी असं मला मुद्दा सांगायचं आहे. आणि ह्या गोष्टी तुम्ही अंतर्मनाला सुद्धा विचारून बघा की तुम्हाला सुद्धा शेती असतील, तुम्हाला सुद्धा भाव बनके असेल किंवा गाव असेल तुमचं गाव प्रत्येक ज्या ठिकाणी तुम्ही राहता असाल त्या ठिकाणचं सगळ्यांना या सगळ्या तुम्हाला प्रपंचातनं वाटचाल करायची सगळ्यांना प्रपंच आहे. म्हणून प्रत्येकाने तुम्ही जी लोकांनी सुद्धा स्वतःचा प्रपंच आहे असं प्रत्येकाचा प्रपंच समजून त्यांना सहकार्य करणं अतिशय महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो. कारण का हे शेतकरी हे शेतीवर अवलंबून आहे. ज्यांना जे काही नोकर आहेत शिक्षक आहेत त्यांना कुठलं ना कुठलं 2 पैसे मिळत असतात. तर शेतकऱ्यांचं जीवनमान हे तुम्हाला सांगतो जे काही शेतीत पिकतंय त्याच्यावरती त्याचा उदरनिर्वाह मुलांची लग्न असतील मुलांचे शिक्षण असतील त्याच्यावरती सगळं अवलंबून असतं. त्या गोष्टीचा तुम्ही गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. आम्ही तुमच्यावर वैतागतो कशासाठी तर आमच्यासाठी नाही. आमच्यावरती जे काही शेतकरी अवलंबून असतील आमच्या सहकारी तालुक्यातले अवलंबून असतील त्याच्या अनुषंगाने आम्हाला तुम्हाला बोलावं लागतं. आमचं तुमचं काही बांधाचं भांडण आहे किंवा तुमची आमची काही तुम्हाला जाती दुश्मनी म्हणून आम्ही तुम्हाला बोलतो अशातला मुळीच भाग नाही. आम्हाला शेतकऱ्यांचा तुम्हाला सांगतो कारभार घेऊन ह्या गोष्टी तुमच्या पुढे मांडावं लागतात. आणि शेतकऱ्यांना बऱ्यापैकी तुम्ही सुद्धा 2 पैसे तुम्हाला सांगतो आता शेतकरी असतील काय तुम्ही तर काय कुणाचे तुम्हाला पैसे घेतल्याशिवाय कामं करीत नाही काय
ही काय नाकडून चालते का? मला वाटतं खरे कुठं येईल. मग काय तिथं तुम्हाला सांगतो 10 घ्या, तिथं 2 घ्या, 3 घ्या, काय पण त्यांचं तुम्हाला सांगतो मार्ग काढा, टायमाला काढा. काय तुम्हाला सांगतो तुमच्या दक्षिणा मिळाल्याशिवाय तुम्ही इकडे तिकडे बघितच नाही. काय ही एक कुठेतरी थांबलं पाहिजे. सर्वसामान्य एखादा कार्यकर्ता फाटफाट का असेल तर त्याला मी बाय द्या. काय आणि एखादा ऊस बागायत जर असलं तर मग ठीक आहे बाबा तुम्हाला काहीतरी केलं पाहिजे. काय त्याच्याशिवाय तुम्ही कुठल्या गोष्टीला हात लावत नाही. आणि शेतकऱ्यांना बी सगळं माहिती होऊन गेलेलं आहे, त्यांचं बी नाईलाज आहे. कारण शेतात तुम्हाला सुद्धा पिकं असते ती काहीतरी पिकीचा घोटाळा झालेला असतो, जाळलेली असते, कुठं तुमच्याकडून घ्यायची असते. या सगळ्या गोष्टीचा तुम्ही सगळ्यांनी नियम घालून सगळ्यांना व्यवस्थित तुम्ही शेतकऱ्यांना जर हे केलं, सहकार्य केलं तर त्याचा खरोखरच आम्हाला आनंद आहे. काय आमचं काय तुम्हाला सांगतो, उद्या तुम्हाला काहीतरी येडवाकडे बोलायचं, तुम्ही असं करताय, तुम्ही तसं करताय, त्या गोष्टीपर्यंत आम्हाला जाऊन देऊ नका. काय ज्या टायमाला जायचं होतं त्या टायमाला आम्ही गेलो बी, काय नाही असं नाही. पण आता आम्हाला सुद्धा तुम्हाला सांगतो सर्वसामान्याला बरोबर घेऊन तुमच्यापर्यंत यायचं आहे आणि ते तुमच्याकडनं त्यांची कामं करून घ्यायच्या. आम्हाला आता पाठीमागच्या मला होते 5-6 महिन्यापूर्वी किती महिने झालं मिटिंग झालेली? 4 नोव्हेंबरला 3-4 महिने झाले. ही जी आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही 4-4 महिन्याला 5-5 महिन्याला जरी मिटिंग आपण घेतली तर मागचा आढावा पूर्ण झालेला असला पाहिजे. आपण जो घेतलेला आहे किंवा आपण जे काय सूचना केलेल्या डिपार्टमेंटली काय काय आपण करायचं आहे त्या गोष्टीचा आढावा घेतलेला आहे. तो आढावा पूर्ण झालेला असला पाहिजे. नाहीतर मग मागचंच पाडं पुढं मिरवायचं हे असं काही होऊ नये. त्याच्यामुळं जास्तीत जास्त तुम्ही सगळ्यांनी जी लोक असतील किंवा दोन्ही विभागाचे मला सांगतो अधिकारी असतात त्यांनी अतिशय चांगल्या प्रमाणे शेतकऱ्यांची सर्व्हिस करावी आणि त्यांना सहकार्य करावं अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करणार आहे. भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांच्या आता तुम्हाला सांगतो आता हे मला वाटतं फेब्रुवारी संपतोय, मार्च, एप्रिल, मे, जूनपर्यंत शेतकऱ्यांची अतिशय तुम्हाला डोळ्यात तेल घालून तुम्हाला समजा ज्यांना काम शेतीचं काम करावं लागतं फक्त केवळ पाण्यामुळं. आणि पाणी कधी जातं शेतात तर तुम्ही लाईट व्यवस्थित दिल्यावर. त्याच्यामुळं ग्रामीण भागामध्ये बॅकवर्डची माणसं तुम्हाला सांगतो त्यांना एवढ्या अडचणी येत नाही. पण या ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त ज्या ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे असं या ठिकाणी मला मुद्दामून आपल्याला विनंती करायची मित्रांनो. वास्तविक पाहता शेतकरी हा कधीच तुम्हाला सांगतो म्हणजे असा तुमच्याबरोबर विनाकारण वर्गलेला येणार नाही. पण जेव्हा ज्याचं जळतं त्याला कळतं म्हणतात ते काय चुकीचं नाही. ज्या टायमाला शेतकऱ्यांची पिकं जर हे व्हायला लागले, पाणी वाचून जर जळायला लागले तर त्यांचा कुठेतरी तुम्हाला सांगतो म्हणजे वर्षाचा काय मुलाच्या शिक्षणाचा लग्नाचा हे सगळं त्यांच्या पुढं गणित असते. आणि शेतकऱ्याला दुसरी बाजू कुठलीही नसते शेतीशिवाय. त्याच्यामुळं जे शेतकरी आपलं शेतीवरती अवलंबून आहेत त्यांच्याकडे अतिशय तुम्ही गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि त्यांच्या वेळेच्या वेळी रिक्वायरमेंट पूर्ण केले पाहिजेत अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करणार आहे. अधिक बोलायची गरज नाही. शेतकऱ्यांकडनं जरी तुम्हाला मागं पुढं काय झालेलं असलं तरी सुद्धा त्यांना पोटात घेऊन तुम्ही त्यांची कामं करणं गरजेचं आहे. कारण शेतकरी हा कधी तुमच्यावर वैतागतो की ज्या वेळेस तुमच्याकडनं टायमाला कामं होत नाहीत आणि मग त्या टायमाला त्याची जर सगळ्या गोष्टी पूर्तता करून सुद्धा त्यांच्या शेतापर्यंत पाणी नाही गेलं तर त्यांच्या वर्षाचा तुम्हाला सांगतो म्हणजे जे काय प्रपंचाचा हिशोब असतो तो कुठे मोडकळीत येण्याची शक्यता असते. म्हणून जरी एखादा शेतकरी आपल्याला वैतागला बोलला तरी त्याचं सुद्धा तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि त्यांना व्यवस्थित स्टेटमेंट दिलं पाहिजे
असं या ठिकाणी मला आपल्याला सांगावंसं वाटतं. अधिक बोलण्याची गरज नाही. या ठिकाणी सर्व नेते मंडळी उपस्थित राहिले. आमचे सहकारी ग्रामपंचायती सदस्य असतील, सरपंच असतील, संचालक असतील, या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. या ठिकाणी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही मीटिंग आपली पार पडते. त्याच्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देऊन अधिक न बोलता, अधिक न वेळ घेता पुन्हा एकदा आपण सगळ्यांची व्यवस्थित सेवा करावी शेतकऱ्यांची अशी विनंती करून हा कार्यक्रम संपला अशी जाहीर करतो.